नागपूर शहरात हुक्का पार्लर विरोधात पोलिसांची मोठी कारवाई। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत LSD कॅफेवर टाकला छापा। 4 जणांना ताब्यात घेतले असून 54,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे। अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील LSD कॅफेवर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 54,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून 4 जणांना ताब्यात घेतले आहे। ग्राहकांची चौकशी देखील सुरू असून या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे। गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक राऊत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। या संदर्भात सिटी न्यूजशी बोलताना पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी संपूर्ण कारवाईबाबत माहिती दिली। पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीमधल्या कॉफी शॉप स्क्वेअर मधला जो LSD कॅफे आहे त्याच्यावर काल आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे। तेथे विनापरवाना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवताना जागा मालक मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण 54,000चा मुद्देमाल ताब्यात घेऊन ही रेड कारवाई करण्यात आलेली आहे। आणि ह्या कारवाई मध्ये आमच्या पथकाचे PSI राऊत आणि त्यांचे कर्मचारी ह्या लोकांनी ही कारवाई केलेली आहे। कोणाचा हुक्का पार्लर आहे, एकूण कितने रोपी केले आहे आणि काय नावाली या काय कस्टमर सुद्धा आढळून आले आहे, काय माहिती आहे? यामध्ये आपले एकूण 4 आरोपी आहेत। अरसलान मिर्झा भईंगबेग, नंबर 2 कौस्तुभ गांजेवार, नंबर 3 रोहित श्रीवास्तव, नंबर 4 प्रितेश आमले। ह्या चौघांनाही यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। यामध्ये काय कस्टमर सुद्धा आढळून आले आहे काय? यामध्ये एकूण 2 हुक्के आम्ही जेव्हा स्पॉटवर गेलो तेव्हा चालू होते आणि तिथे हुक्का पिणारे होते त्या लोकांना आपण सक्त सूचना देऊन इथे पुन्हा हुक्का पिण्यास येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे। नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाईचा सपाटा सुरूच। पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पावले उचलली आहेत। आता पाहावे लागेल की या कारवाईनंतर असे प्रकार थांबतात की अजून काही मोठी कारवाई पुढे येते। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।